सोमवती यात्रेनिमित्त गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे। सर्वसामान्यांचं लोकदैवत असल्याने आणि यंदा दिवसभर अमावस्या असल्याने यात्रेला मोठं महत्त्व आहे। पण कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही यात्रा रद्द केली गेली आहे। शनिवारपासून तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये बाहेर गावाहून येणाऱ्यांना शहरात प्रवेश दिला जात नाहीये। प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। भाविक जेजुरीमध्ये आले नव्हते, पण या ठिकाणी नयनरम्य अशी विद्युत रोषणाई मात्र करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अद्वैत, काय सांगशील? सोमवती अमावस्येच्या या यात्रेनिमित्त जरी यात्रा रद्द करण्यात आली असली आणि जेजुरीत कोणी येऊ नका असं सांगितलं असलं तरी सुद्धा सुंदर अशी रोषणाई आहे। अगदी बरोबर। आपण जर बघितलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जी काही नियमावली आहे त्यानुसार कलम 144 देखील लागू आहे, जमावबंदी। त्यामुळे 12 ते 14 डिसेंबर प्रवेश नाही आहे नागरिकांना। मात्र असं असलं तरी जे धार्मिक विधी आहेत ते साधेपणाने करण्यात येत आहेत। गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट केलेली आहे, गडावरती रोषणाई केलेली आहे। मात्र यंदा पालखी निघणार नाही आणि यात्रा रद्द आहे। त्यामुळं जे भाविक आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की कोणीही इकडे यायचा प्रयत्न करू नये। आज सोमवतीची यात्रा असते सोमवारी आणि यानंतर चंपाषष्ठीचा जो महोत्सव असतो, षडरात्र रात्रोत्सव, तो देखील आहे 6 दिवस। या दरम्यान जे विधी आहेत ते होणार आहेत। याच्या आधीच जे पुजारी असतील, खांदेकरी असतील किंवा प्रशासन असेल त्यांनी बैठक घेतली होती, त्याची तयारी केली होती। त्यामुळं भाविकांचा जरी हिरमोड होणार असला तरी यंदा इलाज नाहीये। जरी मंदिरे उघडली असली तरी जेजुरी गड जे आहे, जे तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि लोकदैवत आहे, त्यामुळे एक आस्था आहे। परंतु यावेळी मात्र ही सगळी बंधनं आपल्यावरती आहेत, त्यामुळे बंधनं पाळावी लागणार आहेत। जरा यावेळेला काळजी घ्यावी लागणार आहे। पण ही रोषणाई पाहून किंवा गाभाऱ्यातलं जे दृश्य आहे ते पाहून, ही सजावट पाहून नक्कीच सगळ्या भाविकांची मन प्रफुल्लित होतील। न्यूज 18 लोकमतवर ही दृश्य प्रेक्षक पाहू शकतात। धन्यवाद अद्वैत माहिती दिल्याबद्दल। भिवंडी शहरातील पिरानी पाडा इथं कोणतीही परवानगी न घेता फ्रीस्टाईल फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं। ही फाईट पाहण्याकरता मोठ्या संख्येने प्रेक्षक गोळा झाले। या फाईटचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले लोकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावलेले नव्हते, तर सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जाच उडालेला बघायला मिळाला। या प्रकरणी पोलिसांनी फाईट क्लबचं आयोजन करणाऱ्या सलमान कयूम याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे।